हां हॅलो. हां कोण बोलत आहे? किती 5,000 रुपये माझ्या अकाउंटला सेंड झाले? कधी? आता झाले? ठीक आहे बघतो. आणि जर झाले असतील तर मी तुम्हाला सेंड करतो किंवा त्याचा फोन करतो तुम्हाला. हां ठीक आहे. आर्या आर्या काय झालं बाबा? मला नुकतं एका माणसाचा फोन आला होता. त्याच्या अकाउंटमधून चुकून माझ्या अकाउंटला 5,000 रुपये सेंड झाले. तो सांगतो की परत पाठवा. बघ नक्की तसंच आहे का? तुम्हाला आता कॉल आला त्या माणसाचा? हो. त्याने 5,000 रुपये सेंड करायला सांगितले. हां त्याचे आले चुकून माझ्या अकाउंटला. ते चुकून नाही आले, त्याने ते मुद्दामून सेंड केले. आणि आता तो काय करणार, तुम्ही जर त्याला पैसे सेंड केले तर तो तुमचं अकाउंट हॅक करून तुमच्या अकाउंटमध्ये सगळे पैसे काढून घेणार. हा स्पॅम कॉल आलेला तुम्हाला. असे जर कॉल आले तर त्यांना पैसे सेंड करायचे नाही किंवा अजून OTP सांगतात की द्या म्हणून, तर OTP सुद्धा नाही द्यायचा. अजून तुम्हाला मेसेज येईल की या लिंकवर क्लिक केलं तर तुम्हाला पैसे मिळतील. त्या लिंकवर क्लिक केलं का तुमचं अकाउंट हॅक होऊन सगळे पैसे निघून जातील. अशा प्रकारचे सायबर क्राईम आजकाल खूप वाढले. तर ह्याच्यापासून सुरक्षा मिळवण्यासाठी आमच्या शाळेमध्ये डिजिटल सुरक्षा या विषयावर मार्गदर्शन होणार आहे. तर तुम्ही माहिती मिळवून घेण्यासाठी उद्या या आमच्या शाळेत. ओके नक्की. दादा बँक अकाउंट मधनं ना पैसे कॅन्सल झाले, बघ ना जरा. बघू. अगं पण हे कसं झालं? अरे मी गेम खेळत होती ना तेव्हा एक OTP आला. नंतर त्यांनी फोन करून सांगितलं की OTP सेंड करा. मी OTP सेंड केला आणि नंतर हा मेसेज आला. आता काय करायचं? हे बघ तू शांत हो. आपण पोलिसांना सांगू आणि यापुढे जर अशी परिस्थिती आली तर काय करायचं यासाठी सेशन ठेवलंय. ते आपण नक्की अटेंड केलं पाहिजे. कारण जेव्हा असं आपल्या बरोबर सायबर क्राईम होतात तेव्हा आपल्या मदतीला कोणीच नसतं. त्यावेळी आपण काय केलं पाहिजे हे आपणच ठरवलं पाहिजे. त्यामुळे आपल्याला ते सेशन अटेंड केलंच पाहिजे. तुम्ही पण सायबर क्राईम पासून वाचण्यासाठी होणाऱ्या सेशन्सना अवश्य भेट द्या आणि स्वतःला सायबर क्राईम पासून सुरक्षित ठेवा. धन्यवाद. हा कसला मेसेज आला आहे? तुमच्या अकाउंटमध्ये 20,000 जमा झाले आहेत. पुढील लिंकवर क्लिक करून खात्री करून घ्या. अरे बापरे, मला 20,000 रुपये आले आहेत. गौरी गौरी मला जरा इकडे ये. काय झालं? माझ्या अकाउंटला 20,000 रुपये आले आहे. या लिंकवर क्लिक करायचं आहे. बघ जरा कसला मेसेज आहे. नाही, तू अजिबात या लिंकवर क्लिक करू नकोस. का बरं? हा एक फ्रॉड मेसेज असू शकतो. हा तू का? जर या लिंकवर क्लिक केलंस तर तुझं अकाउंट हॅक होऊ शकतं. तुझ्या अकाउंट मधले सगळे पैसे जाऊ शकतात. हल्ली असे फ्रॉड मेसेजेस, कॉल हा प्रकार खूप वाढला आहे. कधी कधी आपल्याला समोरून कॉल येतो. समोरची व्यक्ती आपल्याकडे OTP मागते आणि आपण जर त्यांना OTP सांगितला तर आपल्या अकाउंट मधले सगळे पैसे गायब होऊ शकतात. अरे बापरे. फ्रॉड करणारे अनेकदा अस्पष्टतेचा वापर करतात. ते स्पॅम फिल्टरला गोंधळात टाकण्यासाठी आणि लोकांना फसवण्यासाठी ईमेल हेडरमध्ये अदृश्य मजकूर किंवा दिशाभूल करणारा डेटा समाविष्ट करू शकतात. त्यामुळे अशा वेळी आपल्याला त्यांचा फसवेपणा लक्षात येत नाही व आपण घाईघाईत त्यांनी सांगितलेल्या कृती करतो व आपले नुकसान करून घेतो. त्यामुळे ह्या फसवेगिरीपासून आपण आपला बचाव केला पाहिजे. तू कधीच अशा प्रकारच्या लिंकवर घाईघाईत क्लिक करू नकोस किंवा कॉल आल्यास समोरच्या व्यक्तीला आपले बँक डिटेल्स किंवा OTP सांगू नकोस. ह्या प्रकारे आपण ह्या फ्रॉड पासून चलाखीने स्वतःचा बचाव करू शकतो.